नमस्कार. आज आपण एका खास विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपण बोलणार आहोत भारतातल्या एका मोठ्या आणि खूप जुन्या धर्माबद्दल, हिंदुइझम, आणि त्यातील काही महत्वाची मंदिरं म्हणजे इम्पॉर्टंट टेम्पल्सबद्दल. आपल्याकडे जनरल नॉलेज पुस्तकातून घेतलेली काही माहिती आहे. तर आपलं आजचं मिशन काय आहे की या माहितीतून हिंदुइझमच्या काही बेसिक गोष्टी आणि फेमस मंदिरांबद्दल एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचंय. म्हणजे अगदी 5वीतल्या मुलांना पण सहज कळेल अशा पद्धतीने. अगदी बरोबर. भारत म्हणजे तर विविधतेचा देश आहे. इथे कितीतरी धर्म, संस्कृती एकत्र नांदतात आणि हिंदुइझम हा इथला सर्वात मोठा धर्म आहे. म्हणजे जवळपास 80% जास्त लोक हा धर्म पाळतात. आणि गंमत म्हणजे हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि हो, जगातल्या सगळ्यात जुन्या धर्मांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो. म्हणजे याची मुळं खूप खोलवर आहेत. सुरुवात कुठून करायची? म्हणजे हा हिंदू शब्द कसा आला? काही आहे का यामागे? हो, नक्कीच. हा जो हिंदू शब्द आहे ना, तो मूळ संस्कृत शब्द सिंधूवरून आला आहे. सिंधू म्हणजे आपली इंडस रिव्हर, सिंधू नदी. तर पूर्वीचे जे परकीय लोक होते, म्हणजे विशेषतः पर्शियन, ते सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना हिंदू असं म्हणायला लागले. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या धर्माचे जे लोक आहेत, ते स्वतःला पूर्वी सनातन धर्म असं म्हणायचे. सनातन धर्म. हो, सनातन धर्म याचा अर्थ होतो शाश्वत धर्म किंवा जो कधीही संपत नाही असा एव्हरलास्टिंग रिलिजन. सनातन धर्म, शाश्वत धर्म. वा, ऐकायलाच किती छान आणि अर्थपूर्ण वाटतं. बरं, आता या धर्माचे जे महत्वाचे ग्रंथ आहेत, पवित्र मानले जातात, त्याबद्दल बोलूया का? म्हणजे यात द वेदास, द उपनिषद्स, मग ती महाकाव्य म्हणजे दी एपिक्स आणि द पुराणाज, हे सगळे येतं, बरोबर? हो, अगदी बरोबर. हे सगळे ग्रंथ हिंदुइझममध्ये खूप महत्वाचे मानले जातात. जणू काही देवांनी सांगितलेलं ज्ञान, रेव्होल्युशन्स ऑफ गॉड असं समजलं जातं. यातले वेदाज तर सगळ्यात जुने आहेत. 4 मुख्य वेदाज आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. ऋग्वेद, याबद्दल ऐकलंय की हा खूपच जुना आहे. हो, अगदी. ऋग्वेद हा जगातल्या सगळ्यात जुन्या लिखित धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला कधीकधी मानवजातीचा पहिला करार म्हणजे द फर्स्ट टेस्टमेंट ऑफ मॅनकाइंड असंही म्हटलं जातं. यात 10 मोठे भाग आहेत. त्यांना मंडलाज म्हणतात. यात देवांची स्तुती करणारे श्लोक ऋचा आहेत. आणि यातल्या 10व्या मंडलामध्ये एक प्रसिद्ध सूक्त आहे, पुरुष सूक्त. त्यात त्या काळातल्या समाजातील 4 वर्णांचा उल्लेख आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यावरून त्यावेळच्या समाजव्यवस्थेची कल्पना येते. अच्छा, म्हणजे ऋग्वेदामधून आपल्याला तत्कालीन श्रद्धा आणि समाजरचना कळते. मग दी उपनिषद्स, त्यांना वेदांत असंही म्हणतात ना? याचा काय अर्थ आहे? बरोबर. उपनिषद्स म्हणजे वेदांच्या शेवटच्या भागात येतात. किंवा असं म्हणू शकतो की ते वेदांचा सार आहेत, अंतिम ज्ञान. म्हणून त्यांना वेदांत म्हणजे वेदांचा अंत किंवा वेदांचं सार असं म्हणतात. वेदांमध्ये जिथे यज्ञ, कर्मकांड यावर भर आहे, तिथे उपनिषदांमध्ये जास्त करून खोल तात्विक विचार आहेत. म्हणजे आत्मा काय आहे, परब्रह्म म्हणजे काय, जीवन मृत्यूचं रहस्य काय, अशा मोठ्या प्रश्नांवर चर्चा आहे. हिंदू फिलॉसॉफी म्हणजे हिंदू तत्वज्ञानाचा मुख्य आधारच उपनिषद आहेत. म्हणजे कर्मकांडाकडून ज्ञानाकडे, फिलॉसॉफीकडे असा एक प्रवास दिसतोय. आता येऊया त्या कथांकडे ज्या आपण अगदी लहानपणापासून ऐकतो. महाकाव्य, रामायण आणि महाभारत तर महाकाव्य मानलं जातं. प्रचंड मोठं आहे ते. यात 18 मोठे भाग आहेत. त्यांना पर्वन्स म्हणतात. कौरव पांडवांच्या युद्धाची कथा तर आहेच, पण त्यासोबत धर्म, नीती, आयुष्य कसं जगावं यावर खूप काही आहे. आणि भागवत गीता, ही तर खूपच प्रसिद्ध आहे जगभरात. ती याच महाकाव्याचा भाग आहे का? हो, अगदी. भगवद्गीता ही महाभारताच्या 6व्या पर्वात म्हणजे भीष्म पर्वांमध्ये येते. जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन गोंधळतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला जो उपदेश करतात, कर्माबद्दल, ज्ञानाबद्दल, भक्तीबद्दल, तोच भगवद्गीतेमध्ये आहे. हा हिंदुझममधला एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि मग येतात पुराणास. एकूण 18 मुख्य पुराणास आहेत असं मानतात. पुराणांचा उद्देश थोडा वेगळा होता. वेदांमधले किंवा उपनिषदांमधले विचार कदाचित सामान्य लोकांना थोडे कठीण वाटू शकतील. म्हणून देवांच्या कथा, अवतारांच्या कथा, रंजक गोष्टी या रूपातून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुराणांनी केलं.
उदाहरण द्यायचं झालं तर मत्स्य पुराण हे सर्वात जुन्या पुराणांपैकी एक मानलं जातं. वा, म्हणजे वेद, उपनिषद, महाकाव्य, पुराण या प्रत्येकाचं हिंदुइझममध्ये खास स्थान आहे, एक महत्त्व आहे. ग्रंथांबद्दलची ही माहिती खरंच खूप इंटरेस्टिंग होती. आता आपण जरा भारतातील काही महत्त्वाची आणि प्रसिद्ध मंदिरं, इम्पॉर्टंट टेम्पल्स इन इंडिया यांच्याबद्दल बोलूया. पण त्याआधी साधारणपणे मंदिराचा उद्देश काय असतो, म्हणजे मंदिर का बांधतात? हिंदू टेम्पल म्हणजे आपलं मंदिर हे एक पवित्र स्थान असतं. इथे पूजा, यज्ञ, भक्ती यातून देव आणि भक्त यांना एकत्र आणण्याचा एक मार्ग असतो. मंदिरे फक्त प्रार्थनेचं ठिकाण नाहीये, तर अनेकदा ते कला, संस्कृती, सामाजिक जीवनाचं केंद्र पण असतं. तिथे एक प्रकारची शांती, सकारात्मकता मिळते लोकांना. बरोबर. चला तर मग काही प्रसिद्ध मंदिरांची ओळख करून घेऊया. सुरुवात करूया सोमनाथ टेम्पलपासून. याबद्दल खूप ऐकलंय, खास करून त्याच्या इतिहासाबद्दल. हे कुठे आहे नक्की? सोमनाथ टेम्पल हे पश्चिम भारतात गुजरात राज्यात आहे, समुद्राच्या अगदी किनारी. हे भगवान शिव यांना समर्पित आहे. आणि जे 12 पवित्र ज्योतिर्लिंगज आहेत ना, म्हणजे प्रकाशाचे स्तंभ, त्यापैकी हे पहिलं आणि सगळ्यात जुनं मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की इथे भगवान शिव स्वतः तेजस्वी रूपात प्रकट झाले होते. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि त्यावर अनेक आक्रमणं झाली, पण ते प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं. इतकं मोठा इतिहास. आता थोडं दक्षिणेकडे जाऊया, विरुपक्षा टेम्पल. हे नाव जरा वेगळं वाटतंय. कुठे आहे हे आणि काय खासियत आहे याची? हे मंदिर आहे कर्नाटक राज्यात. हम्पी नावाचे एक ऐतिहासिक शहर आहे तिथे. हो, हम्पी ऐकलंय. हो, ते विजयनगर साम्राज्याची राजधानी होती एकेकाळी. तिथले अवशेष खूप महत्वाचे आहेत. तर हे विरुपक्षा टेम्पल भगवान शिवाच्याच एका रूपाला, विरुपक्षाला समर्पित आहे. हे मंदिर अजूनही कार्यरत आहे आणि तिथलं आर्किटेक्चर, शिल्पकला खूप सुंदर आहे. हम्पी आणि तिथली ही मंदिरं इतकी महत्वाची आहेत की युनेस्कोने त्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलंय. आहे वाव, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे याचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूपच असणार. आता जरा मध्य भारतात येऊ. खजुराहो टेम्पल्स यांच्याबद्दल काय सांगाल? इथे एक नाही, अनेक मंदिरं आहेत असं म्हणतात. हो, बरोबर. खजुराहो हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि इथे मंदिरांचा एक अख्खा समूह आहे. ही मंदिरं त्यांच्या खास नागरशैलीतल्या बांधकामासाठी आणि विशेषतः मंदिरांच्या बाहेरच्या भिंतींवर जी खूप बारीक आणि सुंदर शिल्प कोरलेली आहेत त्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. ही मंदिरंसुद्धा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. यांचं बांधकाम अंदाजे 950 ते 1050 एडीच्या आसपास चंदेला डायनेस्टीच्या राजांनी केलं होतं. इथे हिंदू आणि जैन दोन्ही मंदिरं आहेत. म्हणजे शिल्पकलेचा खजिनाच म्हणायचा. आता पूर्वेकडे वळूया, ओडिशा राज्यात. तिथे जगन्नाथ टेम्पल आहे, बरोबर? जिथे ती खूप मोठी रथयात्रा निघते. अगदी बरोबर. हे प्रसिद्ध मंदिर ओडिशामध्ये पुरी या शहरात आहे. याला यमनिका तीर्थ असंही एक नाव आहे. इथे भगवान जगन्नाथ, जे भगवान कृष्णाचं एक रूप मानले जातात, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडाच्या मूर्ती आहेत. आणि इथली जी वार्षिक रथयात्रा आहे, रथयात्रा, तिथं जगभर फेमस आहे. यात देवतांना मोठ्या रथांमधून मिरवतात. हे मंदिर हिंदूंच्या पवित्र 4 धामांपैकी 4 धाम्स म्हणजे पूर्वेकडचं धाम मानले जातं. 4 धाम्स ही काय संकल्पना आहे, थोडं सांगाल का? हो, हिंदू धर्मात ना 4 अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानली जातात. त्यांना 4 धाम म्हणतात. असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी या 4 धामांची यात्रा करावी. हे 4 धाम म्हणजे पूर्वेला पुरी, जगन्नाथ टेम्पल, पश्चिमेला द्वारका, द्वारकाधीश टेम्पल, उत्तरेला बद्रीनाथ, बद्रीनाथ टेम्पल आणि दक्षिणेला रामेश्वरम, रामानाथ स्वामी टेम्पल. अच्छा, म्हणजे जगन्नाथ टेम्पल हे त्या 4 पैकी एक आहे. आता तुम्ही उल्लेख केला त्या दक्षिणेकडच्या धामाबद्दल बोलूया, रामानाथ स्वामी टेम्पल. हे कुठे आहे आणि याच्या नावातच राम आहे? हे मंदिर आहे तमिळनाडू राज्यात रामेश्वरम नावाच्या बेटावर. रामनाथ स्वामी याचा अर्थ होतो रामाचे स्वामी, मास्टर ऑफ रामा. हा भगवान शिवाचा उल्लेख आहे. कथा अशी आहे की लंकेतून परतताना भगवान रामाने इथे शिवलिंगाची स्थापना करून शिवाची पूजा केली होती. त्यामुळे हे स्थान राम आणि शिव दोघांशीही जोडलेलं आहे. येथे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि हो, हे 4 धाम्सपैकी एक आहे.
याची अजून एक खासियत म्हणजे या मंदिराचे व्हरांडे म्हणजे कॉरिडॉर्स हे भारतातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या हिंदू मंदिरांमध्ये सगळ्यात लांब आहेत असं म्हणतात. सगळ्यात लांब भरांडे? बाप रे, ऐकूनच किती भव्य असेल याची कल्पना येते. आता पश्चिमेकडचं धाम द्वारकाधीश टेम्पल हे पण गुजरातमध्ये आहे ना? हो, हे गुजरातमध्ये आहे, द्वारका शहरात. याला जगत मंदिर असंही म्हणतात. हे भगवान कृष्णाला समर्पित आहे. द्वारका ही कृष्णाची नगरी मानली जाते. हे मंदिर सुद्धा 4 धाम्सपैकी एक आहे. या मंदिराचा पण इतिहास इंटरेस्टिंग आहे. असं म्हणतात की मूळ मंदिर खूप जुनं होतं, पण 1492 मध्ये महमूद बेगाडा नावाच्या शासकाने ते पाडलं होतं. त्यानंतर 15-16व्या शतकात आता जे मंदिर आहे ते पुन्हा बांधलं गेलं. आणि आता शेवटचं उत्तरेकडचं धाम बद्रीनाथ टेम्पल हे तर हिमालयात खूप उंचीवर आहे असं ऐकलंय. बरोबर. हे मंदिर उत्तराखंड राज्यात आहे, हिमालयाच्या अगदी कुशीत. हे सुद्धा 4 धाम्सपैकी एक आहे आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. या जागेचा उल्लेख भागवता पुराण, महाभारत अशा अनेक जुन्या आणि पवित्र ग्रंथांमध्ये सापडतो. श्रद्धा अशी आहे की इथे भगवान विष्णूंनी एका बद्री वृक्षाखाली म्हणजे बोरासारख्या फळाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली होती. म्हणून या जागेला बद्रीनाथ हे नाव मिळालं. हे मंदिर वर्षातून फक्त 6 महिनेच उघडं असतं, कारण बाकी वेळ तिथे खूप बर्फ असतो. तर आपण आत्ता पाहिलं की सोमनाथ जे ज्योतिर्लिंग आहे, पुरीचं जगन्नाथ टेम्पल जे 4 धामपैकी एक आहे, रामेश्वरमचं रमनाथ स्वामी टेम्पल जे ज्योतिर्लिंग पण आहे आणि 4 धाम पण, द्वारकाचं द्वारकाधीश टेम्पल 4 धाम आणि बद्रीनाथ 4 धाम. ही मंदिरे किती महत्वाची आहेत. ही ठिकाणं फक्त धार्मिक नाहीत तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पण खूप महत्वाची आहेत. आणि विरूपाक्षा आणि खजुराहोसारखी ठिकाणं तर त्यांच्या कलेसाठी आणि इतिहासासाठी युनेस्कोने पण ओळखली आहेत. आता इस्लाम धर्माबद्दल जाणून घेऊया. हो, हा भारताचा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे, बरोबर? अगदी दुसरा सर्वात मोठा आणि जगातही प्रमुख धर्मांपैकी एक आहे. अच्छा. इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत प्रेषित मोहम्मद म्हणजे प्रॉफिट मोहम्मद. त्यांचा जन्म झाला होता सुमारे 1400 वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये मेक्का या शहरात. मेक्का. त्यांना अल्लाह म्हणजे देव त्यांचे शेवटचे प्रेषित मानतात. गंमत म्हणजे पहिले प्रेषित आदम म्हणजे ॲडम होते असं मानलं जातं. अच्छा, म्हणजे त्यांच्या शिकवणी कोणत्या ग्रंथात आहेत? इस्लामचा पवित्र ग्रंथ आहे कुराण. कुराण. यात अल्लाहने प्रेषित मोहम्मद यांना जो संदेश दिला तो आहे. आणि प्रार्थना कुठे करतात? मुस्लिम लोक जिथे प्रार्थना करतात त्या जागेला मॉस्क म्हणतात, मस्जिद. मॉस्क. त्यांची सर्वात पवित्र शहरं आहेत मेक्का आणि मदिना. अच्छा. मदिनामध्येच प्रेषित मोहम्मद यांची कबर आहे. आणि लोक हज यात्रेला जातात त्याबद्दल काय? हो, हज यात्रा म्हणजे आयुष्यातून एकदा मेक्का शहराला भेट देणं. अच्छा. हे इस्लाममध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. याचं झाल्यास सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे इंडोनेशियामध्ये. अरे वा, इंडोनेशिया. हो, मग इजिप्त, अफगाणिस्तान, सिरिया, पाकिस्तान, टर्की, इराण या देशांमध्ये खूप मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे कुराण हा पवित्र ग्रंथ आणि मक्का हे पवित्र ठिकाण हे लक्षात ठेवायला हवं. बरोबर. आता आपण ख्रिश्चन धर्माकडे वळूया. नक्कीच. ख्रिश्चन धर्म हा जगातला मोठा धर्म आहे. आणि भारतही तिसराच, हिंदू आणि इस्लाम नंतर. हो, भारतातही तिसरा. लोकसंख्येच्या सुमारे 2.3% लोक ख्रिश्चन आहेत. आणि जगात तर खूपच जास्त म्हणजे सुमारे 2.2 अब्ज अनुयायी आहेत. बापरे. या धर्माचे संस्थापक आहेत येशू ख्रिस्त, जीसस क्राइस्ट. जीसस क्राइस्ट. त्यांना जीसस ऑफ नॅझरेथ असंही म्हणतात. त्यांचे वडील जोसेफ आणि आई मेरी. त्यांना देवाचा पुत्र मानतात, बरोबर? हो, ख्रिश्चन लोक येशूंना देवाचा पुत्र किंवा अवतार मानतात. आणि त्यांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून साजरा करतात. अगदी बरोबर. 25 डिसेंबरला ख्रिसमस, तो येशूंचा जन्मदिवस. हां. त्यांचा जन्म बेथलेहेम नावाच्या ठिकाणी झाला होता, जे जेरुझलेम जवळ आहे. बेथलेहेम, जेरुसलेम जवळ. हो. पुढे काय झालं की रोमन शासकांनी त्यांना जेरुझलेममध्ये क्रॉसवर चढवून शिक्षा दिली. अरे, त्याला क्रुसिफिक्शन म्हणतात ना? बरोबर, क्रुसिफिक्शन. आणि म्हणूनच गुड फ्रायडे पाळला जातो का? तो दुःखाचा दिवस म्हणून. हो, गुड फ्रायडे हा तो दुःखद दिवस म्हणून आठवतात. पण एक महत्वाची गोष्ट, काय? असं मानलं जातं की त्यानंतर येशू पुन्हा जिवंत झाले. अच्छा. आणि तो दिवस ईस्टर म्हणून साजरा करतात,
खूप मोठा सण असतो तो. ईस्टर. हो हो. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे बायबल. बायबल. त्याचे ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट असे 2 मुख्य भाग आहेत. आणि क्रॉस हे त्यांचं महत्वाचं चिन्ह आहे. ते येशूंच्या त्यागाची आठवण करून देतं. ह्या महत्वाच्या गोष्टी झाल्या ख्रिश्चन धर्माबद्दल. अगदी. आता शीख धर्माबद्दल थोडं सांगूया. तुम्हाला माहितीये, भारतात जरी फक्त 1.60% लोक शीख असले तरी जगात हा 5वा सर्वात मोठा धर्म आहे. हो ना. जगभरात जवळपास 2.5 कोटी लोक आहेत जे शीख धर्माचे पालन करतात. खूप मोठी संख्या आहे ही. आणि या धर्मात ना एकूण 10 गुरूंची एक परंपरा आहे, खूप महत्वाची. हे गुरु फक्त धार्मिक नेते नव्हते, तर ते समाजाला दिशा पण द्यायचे. आपण काही प्रमुख गुरु आणि त्यांच्या कामाबद्दल बोलूया. नक्कीच. सुरुवात करूया पहिल्या गुरूंपासून. पहिले गुरु गुरु नानक देव, 1469 ते 1539. हेच संस्थापक होते, बरोबर? अगदी बरोबर. शीख धर्माची स्थापना त्यांनीच केली. त्यांचा जन्म झाला होता तलवंडी नावाच्या गावात. हां, ते आता पाकिस्तानात आहे ना, ननकाना साहेब म्हणून ओळखतात त्याला आता. हो. गुरु नानक हे पहिले शीख गुरु. त्यांनी शिकवलं की देव एकच आहे आणि सगळी माणसं समान आहेत. कोणताही भेदभाव नाही. असं म्हणतात की त्यांनी खूप प्रवास केला होता. खरंय, खूप ठिकाणी फिरले ते. लोकांना एकत्र आणलं. त्यांनी कर्तारपूरमध्ये डेरा बाबा नानक वसवण्यापूर्वी लोकांना सांगितलं की जात-पात विसरून एकत्र या. आणि त्यांनी धर्मशाळा सुरू केल्या. हो, धर्मसाल म्हणजे अशी जागा जिथे सगळे एकत्र येऊन प्रार्थना करू शकतील, जेवू शकतील, शिकवण ऐकू शकतील. याच पुढे जाऊन गुरुद्वारा झाल्या. गुरु नानकांनंतर मग दुसरे गुरु कोण? गुरु नानकांनी आपले एक शिष्य होते, भाई लहणा, त्यांना निवडलं. तेच पुढे गुरु अंगद देव म्हणून ओळखले गेले, 1504 ते 1552 पर्यंत. अच्छा, त्यांचं महत्वाचं काम काय होतं? गुरु अंगद देव यांनी 2 खूप महत्वाची कामं केली. एक तर त्यांनी गुरु नानकांनी जे काही लिहिलं होतं, जे उपदेश दिले होते, ते सगळं एकत्र केलं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी एक नवीन लिपी तयार केली, गुरुमुखी. शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे ना, गुरु ग्रंथ साहेब, तो याच लिपीत लिहिला आहे. अरे वा, म्हणजे लोकांना त्यांच्या भाषेत शिकवण वाचायला मिळाली. अगदी. त्यामुळे शिकवण जास्त लोकांपर्यंत पोहोचली. यानंतर आपण थेट चौथ्या गुरूंबद्दल बोलूया का? हो. गुरु रामदास, 1534 ते 1581. हो, चालेल. गुरु रामदास यांनी एका मोठ्या शहराची स्थापना केली. आज ते शहर शिखांसाठी खूप महत्वाचं आहे. कोणतं शहर? अमृतसर. त्यांनी एका तलावाच्या काठी शहर वसवण्यास सुरुवात केली. त्या तलावाचं नाव होतं अमृत सरोवर. त्यावरूनच शहराला अमृतसर नाव मिळालं. आणि याच अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर आहे. ते मग यांनीच बांधलं? नाही, बांधायला सुरुवात केली आणि ते पूर्ण केलं 5व्या गुरूंनी, गुरु अर्जन देव यांनी. ते गुरु रामदास यांचे पुत्र होते. 1563 ते 1606 हा त्यांचा काळ. अच्छा, म्हणजे हरमंदर साहेब, सुवर्ण मंदिर, हे गुरु अर्जन देव यांनी पूर्ण केलं, साधारण 1588 मध्ये. बरोबर. आणि त्यांनी अजून एक खूप मोठं काम केलं. कोणतं? त्यांनी आदी ग्रंथ संपादित केला, म्हणजे तयार केला. यात त्यांनी स्वतःच्या रचना, आधीच्या गुरूंच्या रचना आणि काही हिंदू मुस्लिम संतांच्या रचना पण घेतल्या. जवळजवळ 6000 भजन आहेत त्यात. म्हणजे हाच ग्रंथ पुढे श्री गुरु ग्रंथ साहेब झाला? हो, हा ग्रंथ म्हणजे शिखांचा मुख्य धर्मग्रंथ आणि मार्गदर्शक. पण गुरु अर्जन देव यांच्यासोबत काहीतरी वाईट घडलं होतं असं ऐकलंय. हो, ते खरंय. त्यावेळेचा जो मुघल सम्राट होता जहांगीर, त्याच्या आदेशाने त्यांना खूप त्रास देऊन 30 मे 1606 रोजी ठार मारण्यात आलं. अरे देवा. शीख धर्मासाठी बलिदान देण्याची ही एक खूप मोठी घटना मानली जाते. असाच प्रकार 9व्या गुरूंच्या बाबतीतही झाला होता ना, गुरु तेग बहादूर. हो, गुरु तेग बहादूर, 1621 ते 1675. त्यांनी पण गुरु ग्रंथ साहिबमध्ये बऱ्याच रचना समाविष्ट केल्या. पण 1675 मध्ये दिल्लीत त्यावेळी औरंगजेब होता सम्राट, त्याच्या आदेशाने त्यांनाही ठार मारण्यात आलं. कशासाठी? ते इतरांच्या म्हणजे हिंदू पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी उभे राहिले होते असं म्हणतात. त्यांचा मृत्यूदिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. त्याग आणि धैर्य ही शीख धर्माची महत्वाची अंग आहेत. आणि मग आले 10वे गुरु, शेवटचे मानवी गुरु, गुरु गोविंद सिंग, 1666 ते 1708. बरोबर. ते गुरु तेग बहादूर यांचे पुत्र होते. वडील शहीद झाले तेव्हा ते फक्त 9 वर्षांचे होते. पण ते खूप मोठे योद्धा,
कवी आणि नेते बनले. त्यांनी हिमाचल प्रदेशात पॉन्टा साहेब येथे गुरुद्वारा स्थापन केला असं वाचलंय. हो, आणि त्यांचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे 1699 मध्ये त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. खालसा म्हणजे काय? खालसा म्हणजे शुद्ध. त्याने शीख समाजाला एक नवी ओळख दिली, त्यांना एकत्र आणलं आणि अन्यायाविरुद्ध लढायला तयार केलं. आणि ते 5 Ks ते पण त्यांनीच सुरू केले ना? हो, खालसा दीक्षा घेतलेल्या प्रत्येकाने 5 वस्तू नेहमी स्वतःजवळ बाळगायच्या असं त्यांनी सांगितलं. त्यांना 5 क म्हणतात कारण सगळ्यांची नावं क ने सुरू होतात. काय आहेत त्या? केश, न कापलेले केस, कंघा, केसातला छोटा कंगवा, कडा, हातातली लोखंडी बांगडी, कच्चा, विशिष्ट अंतर्वस्त्र आणि किरपाण, छोटी तलवार. अरे वा, या प्रत्येकामागे काहीतरी अर्थ आहे नक्कीच. अगदी. हे फक्त चिन्ह नाहीत, तर ती एक शिस्त आहे, एक जीवनशैली आहे. केश म्हणजे निसर्गाचा स्वीकार, कंघा स्वच्छतेसाठी, कडा म्हणजे संयम, कच्छा म्हणजे आत्मसंयम आणि किरपाण म्हणजे न्यायाचं रक्षण करण्याची जबाबदारी. खूपच खोल अर्थ आहे यात. आणि गुरु गोबिंद सिंग यांनीच घोषित केलं की त्यांच्यानंतर कोणी मानवी गुरु नसेल, गुरु ग्रंथ साहेब हाच कायमचा गुरु असेल. म्हणून आजही शीख लोक गुरु ग्रंथ साहेबलाच आपला गुरु मानतात. बरोबर. आपण 10 पैकी महत्वाचे गुरु बघितले, पण इतर गुरूंची नावं पण लक्षात ठेवायला हवीत. जसं 3रे गुरु अमरदास, 6वे गुरु हरगोबिंद, 7वे गुरु हरराय, 8वे गुरु हरकिशन. हो, आणि त्यांचे सण होल्ला मोहल्ला, वैसाखी आणि गुरुपुरब. ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. शीख धर्म म्हणजे एका देवावर श्रद्धा, समानता, कष्ट आणि सेवा. बरोबर. सेवा म्हणजे निस्वार्थपणे इतरांची मदत करणे. चला, आता आपण दुसऱ्या महत्वाच्या धर्माकडे वळूया, बौद्ध धर्म. याचाही उगम भारतातच झाला. हो, बौद्ध धर्म पण जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक आहे. विशेषतः आशिया खंडात याचे खूप अनुयायी आहेत. आणि याची सुरुवात झाली एका राजकुमारापासून. गौतम बुद्ध. त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ गौतम. त्यांचा जन्म लुंबिनी इथे झाला, जे आता नेपाळमध्ये आहे. त्यांचे वडील होते शुद्धोधन, कपिलावस्तू राज्याचे शाक्य वंशाचे राजे, आणि आईचं नाव महामाया. पण मग एका राजकुमाराने धर्म कसा स्थापन केला? त्यांनी राजवाडा का सोडला? असं सांगतात की एकदा राजकुमार सिद्धार्थ फिरायला बाहेर पडले, तेव्हा त्यांना एक म्हातारा माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी दिसला. अच्छा. हे पाहून त्यांना खूप दुःख झालं. जीवनातलं दुःख, आजारपण, मृत्यू याबद्दल ते विचार करू लागले. आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधायला ते निघाले. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. राजवाडा, पत्नी, मुलगा सगळं सोडून. हो, याला महाभिनिष्क्रमण म्हणतात, म्हणजे द ग्रेट रिनन्सिएशन. मग त्यांना उत्तर मिळालं का त्यांच्या प्रश्नाचं? हो, पण त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले. खूप वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. शेवटी वयाच्या 35व्या वर्षी ते बोधगया म्हणजे आत्ताच्या बिहारमध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत बसले. तिथे काय झालं? तिथे 49 दिवस ध्यान केल्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे त्यांना कळलं की दुःख का होतं आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं. तेव्हापासून ते बुद्ध झाले. बुद्ध म्हणजे? बुद्ध म्हणजे ज्ञानी किंवा जागृत झालेला. आणि ज्या झाडाखाली ज्ञान मिळालं ते झाड बोधी वृक्ष म्हणून ओळखलं जातं. ज्ञान मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं? त्यांनी मग लोकांना शिकवायला सुरुवात केली. पहिला उपदेश त्यांनी दिला वाराणसी जवळ सारनाथ इथे, हरणांच्या एका बागेत. या घटनेला काहीतरी नाव आहे ना? हो, धर्मचक्र प्रवर्तन. म्हणजे त्यांनी धर्माच्या चाकांना गती दिली. त्यांनी लोकांना 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाबद्दल सांगितलं. दुःख कमी करण्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण कुठे लिहिलेली आहे? बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांनी ती एकत्र केली त्रिपिटक नावाच्या ग्रंथात. त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे. यात बुद्धांचे उपदेश, नियम सगळं आहे. हे ग्रंथ पाली भाषेत आहेत. पाली ही पण एक जुनी भारतीय भाषा आहे. हो, मगाशी तुम्ही निर्वाण आणि त्रिरत्न म्हणाला होतात. ते काय आहे? जे 3 रत्ने. या मार्गावर चालण्यासाठी ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बुद्ध म्हणजे स्वतः बुद्ध आणि त्यांचं ज्ञान, धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण, आणि संघ म्हणजे बौद्ध भिक्खूंचा समुदाय. बुद्धांचं निधन कुठे झालं? वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगरा इथे, जे आता उत्तर प्रदेशात आहे. त्याला महापरिनिर्वाण म्हणतात. हा धर्म इतका कसा पसरला?
विशेषतः भारताबाहेर. यात सम्राट अशोक, एम्परर अशोका यांची भूमिका खूप मोठी आहे. ते मौर्य घराण्याचे राजे होते, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात. त्यांनी काय केलं? कलिंग युद्धात खूप लोक मारले गेले. ते पाहून अशोकांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि आयुष्यभर शांततेचा संदेश पसरवला. कसं पसरवला? त्यांनी अनेक ठिकाणी खांबांवर आणि दगडांवर बुद्धांची शिकवण कोरून ठेवली. बौद्ध भिक्खूंना दुसऱ्या देशांमध्ये पाठवलं, श्रीलंका, चीन, जपान अशा अनेक ठिकाणी. आणि त्यांनी खूप स्तूप बांधले. स्तूप म्हणजे काय? स्तूप म्हणजे असं घुमटाच्या आकाराचं एक बांधकाम. त्यात बुद्धांचे किंवा महत्वाच्या भिक्खूंचे अवशेष ठेवलेले असतात असं म्हणतात. ते बौद्ध लोकांसाठी पवित्र ठिकाण असतं. उदाहरणार्थ? मध्य प्रदेशात सांची इथला मोठा स्तूप खूप प्रसिद्ध आहे. तो अशोकानेच बांधला होता. तो आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. बौद्ध लोक प्रार्थना कुठे करतात आणि त्यांचा मुख्य सण कोणता? ते मंदिरात किंवा मठात जातात. त्यांचा मुख्य सण आहे बुद्ध पौर्णिमा. त्याला वेसाख असंही म्हणतात. ह्याच दिवशी बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झालं असं मानलं जातं. आणि जगात सर्वात जास्त बौद्ध लोक कुठे आहेत? जरी सुरुवात भारतात झाली तरी आज जगात सर्वात जास्त बौद्ध लोक चायनामध्ये आहेत. त्याशिवाय जपान, थायलंड, म्यानमार, श्रीलंकेत हेही खूप आहेत. आता जैन धर्माबद्दल बोलूया. हा धर्म तर भारतातच सुरू झाला, बरोबर? हो, अगदी. हा प्राचीन भारतीय धर्म आहे. जैन धर्माचे अनुयायी म्हणजे भारतात तसे 1% पेक्षा कमी आहेत. हो का? इतके कमी? हो, पण महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ते प्रामुख्याने आढळतात. अच्छा. जैन धर्मात काय म्हणतात त्याला? तीर्थंकर असतात. तीर्थंकरास म्हणजे मार्ग दाखवणारे गुरु. गुरु देवाऐवजी. हो, एक प्रकारे. असे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. पहिले होते ऋषभनाथ. 24. आणि सर्वात महत्वाचे कोण मानले जातात? 24वे आणि शेवटचे तीर्थंकर महावीर. महावीर. हां, ते सर्वात महत्वाचे मानले जातात आणि ते साधारणपणे गौतम बुद्धांच्या काळातच होऊन गेले. समकालीन होते ते. अच्छा, म्हणजे एकाच काळात? हो, त्यांचा जन्म बिहार राज्यातील वैशाली जवळ झाला होता. वैशाली, बिहारमध्ये. आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना कैवल्य ज्ञान म्हणजे कैवल्य मिळालं. केवल ज्ञान म्हणजे नेमकं काय? थोडं सोपं करून सांगाल का? कैवल्य ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान, सगळं काही समजणं, मनातील सगळ्या शंका दूर होणं आणि पूर्ण शांती मिळणं, जणू काही ज्ञानाचा प्रकाशच. अरे वा. महावीरांचं निधन, ज्याला निर्वाण म्हणतात, निर्वाण म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, मोक्ष, ते वयाच्या 72व्या वर्षी झालं, बिहारमधल्या पावापुरी येथे. पावापुरी. अच्छा. जैन धर्मात काही वेगवेगळे गट आहेत का? हो, आहेत. मुख्य 2 पंथ आहेत. एक दिगंबर. दिगंबर? हो, म्हणजे जे वस्त्र घालत नाहीत, ते आकाश हेच आपलं वस्त्र मानतात. अच्छा. आणि दुसरे श्वेतांबर, जे पांढरे कपडे घालतात. श्वेतांबर, पांढरे कपडे. समजलं. त्यांची मुख्य शिकवण त्रिरत्न म्हणून ओळखली जाते. त्रिरत्न, 3 रत्न. हो, सम्यक श्रद्धा म्हणजे योग्य विश्वास, सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आणि सम्यक आचरण म्हणजे योग्य वागणूक. श्रद्धा, ज्ञान आणि आचरण. राईट फेथ, राईट नॉलेज, राईट कंडक्ट. अगदी. आणि ती कर्नाटकामधली खूप उंच मूर्ती आहे ना, त्याबद्दल सांगा ना. हो, गोमतेश्वरा मूर्ती खूप प्रसिद्ध आहे ती. कर्नाटकामध्ये आहे. 58 फूट उंच आहे आणि एकाच दगडात कोरलेली आहे. एकाच दगडात? कमाल आहे. हो, ती बाहुबली नावाच्या जैन व्यक्तीला समर्पित आहे. ते ऋषभनाथांचे पुत्र होते असं मानतात. ती खरंच खूप भव्य आहे. नक्कीच पाहण्यासारखी असणार. आणखी एक गोष्ट जैन धर्माबद्दल. काय? त्यांचे धर्मग्रंथ सुरुवातीला प्राकृत भाषेत लिहिले गेले. प्राकृत, संस्कृत नाही? हो, प्राकृत ही त्या काळातली सामान्य लोकांची भाषा होती. त्यामुळे शिकवण लोकांपर्यंत पोचायला मदत झाली. म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत शिकवण देण्यावर भर होता तेव्हापासून. बरोबर. छान आहे. आता चौथा धर्म घेऊया, झोरोस्ट्रियन, ज्यांना आपण पारशी म्हणतो. पारशी, बरोबर. हा समुदाय संख्येने खूप लहान आहे. हो ना? हो, आणि ते मुख्यतः मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त राहतात. अच्छा, मुंबईत. ते खूप वर्षांपूर्वी पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण, त्या देशातून भारतात आले होते. इराणमधून? म्हणजे ते स्थलांतर करून आले? हो, तिथल्या काही परिस्थितीमुळे ते इथे आले आणि स्थायिक झाले.
या धर्माचे संस्थापक होते प्रेषित झोरोस्टर, प्रोफेट झोरोस्टर. झोरोस्टर, हो, त्यांचा पवित्र ग्रंथ आहे झेंड एव्हेस्टा. झेंड एव्हेस्टा. हो, यात झोरोस्टर यांची शिकवण आहे. आणि त्यांची प्रार्थनास्थळं. पारशी लोक जिथे प्रार्थना करतात त्याला फायर टेम्पल म्हणतात, अग्निमंदिर. फायर टेम्पल, अग्निमंदिर. हो, कारण ते अग्नीला खूप पवित्र मानतात. अग्नी सतत प्रज्वलित ठेवला जातो तिथे. अच्छा, म्हणजे ते इराणमधून आले, त्यांचा ग्रंथ झेंड एव्हेस्टा आणि प्रार्थनास्थळं फायर टेम्पल. खूपच रंजक इतिहास आहे यांचा. अगदी.